Welcome to Mount Tree Solution Private Limited. My name is निखिल शेंडे आणि आज आपण डिस्कस करणार आहे आपलं जी आपली ऑनलाईन एक्झाम आपण कंडक्ट करतोय त्याच्या रिलेटेड आपण आज काही डिस्कशन्स करणार आहोत की आपल्याला ती एक्झाम द्यायची कशी आहे, एक्झाम मध्ये कुठले प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, एक्झाम मध्ये कुठले रूल्स व्हायोलेट नाही करायचे. सो सगळ्यात पहिले 3 वाजता AIML आणि मर्नस्टॅक या डोमेनचं ऑलरेडी एक्झाम झालेला आहे आणि आता संध्याकाळी 5 वाजता फुल स्टॅक अँड्रॉइड डेव्हलपमेंट, फ्लटर डेव्हलपमेंट, डेटा अनालिटिक्स आणि सायबर सिक्युरिटी या डोमेनचं पण एक्झाम होणार आहे. तर आता ह्या एक्झामची जी डिटेल आहे ती तुम्हाला मी देतोय. ही जी तुम्हाला एक्झाम द्यायची ती कम्प्लिटली ऑनलाईन आहे. म्हणजे तुम्ही ज्या स्टुडंट्सला आम्ही ऑफलाईन बोलवलेलं आहे त्यांना ऑफलाईन यायचंय आणि बाकीचे स्टुडंट्स ऑनलाईन ही एक्झाम देतील. टोटल 50 क्वेश्चन्स या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जातील, जे की टोटली ऑब्जेक्टिव्ह टाईपचे आहेत. टोटल ड्युरेशन ह्या एक्झामचा 30 मिनिट्स असेल आणि तुम्हाला ही एक्झाम लॅपटॉप किंवा पीसी वरती द्यायची. खूप जणांनी मेसेज आणि फोन केलाय की सर मोबाईल फोनवरती आपण ही एक्झाम देऊ शकतो का, तर मोबाईल फोनवरती आपण एक्झाम देऊ शकणार नाही. तर ज्या मुलांचा काही इश्यू आणि प्रॉब्लेम असेल आणि एक्झाम देऊ शकले नाही तर त्यांनी एक व्हॅलिड रिझन किंवा ज्यांनी एक्झाम दिल्यानंतर काही इश्यू झाले, ओके, तर त्यांनी एक व्हॅलिड प्रूफ सोबत तुमच्या मेंटर्सला मेसेज करायचे स्क्रीनशॉट सोबत. तर मग ते तुमच्यासाठी एक लास्ट टाइम एक एक्झाम रिशेड्यूल करतील. जेव्हा तुमची एक्झाम चालू होईल तर त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं की तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये टोटल जे 50 क्वेश्चन विचारला जात आहेत, ओके, त्या क्वेश्चनसाठी कुठल्याही प्रकारच्या AI टूल यूज करायची गरज नाहीये. ओके, कुठलंही स्प्लिट स्क्रीन, इन्स्पेक्ट अशा प्रकारची कुठलेही ऑप्शन्स यूज करू नका. तुमची एक्झाम क्लोज होऊ शकते आणि जर तुमची एकदा एक्झाम क्लोज झाली तर मग त्यावेळेस आम्ही त्याला पुन्हा रिस्टार्ट करू शकणार नाही. सोबतच तुम्हाला जेव्हा आता एक्झाम द्यायची कशी हा एक मोठा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती, जसं आता AML ची आत्ताच एक एक्झाम झालेली आहे, तर तुम्हाला तुमचे मेंटर एक लिंक पाठवतील. तुम्हाला त्या लिंक वरती क्लिक करायचे. ओके, त्या लिंक वरती क्लिक करून इंटरनेट कनेक्ट करून ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची एक्झाम आता इथे लोड होती. एक्झाम ही सगळा सेटअप चेक करेल. ओके, आणि मग तुम्हाला अशा प्रकारचा स्टुडंट लॉग इनचा एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची एक्झामची आयडी टाकायची आहे. आता सर ही एक्झामची आयडी मिळेल कुठून, तर तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये मेंटॉरनी एक मेसेज शेअर करतील. इथे बघा दिसते तुम्हाला एक फुल नेम, मोबाईल नंबर, एक्झाम आयडी. ही एक्झाम आयडी तुम्हाला सिम्पली कॉपी करायची आहे आणि कॉपी करून तुमच्या एक्झाम आयडीच्या पोर्टलमध्ये म्हणजे त्या एडिट टेक्स्टमध्ये तुम्हाला ते टाकून द्यायची. तुमच्या एक्झाम आयडी तुम्ही करेक्टली टाकावं लागेल, स्पेस वगैरे द्यायची नाही. इथे स्टुडंट रोल नंबर आहे, याच्या जागी तुम्हाला काय टाकायचं, तुमचा मोबाईल नंबर, आणि तो पण कुठला, रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता तोच तुम्ही मोबाईल नंबर इथे टाकाल. स्वतःचं पूर्ण नाव टाकायचे, शेंडे. जर तुम्ही एक्झाम चालू केली आणि सडनली तुमच्या काही नेटवर्क मुळे काही एक्झाम ऑटोमॅटिकली बाहेर फेकल्या गेली, एक्झिट झाली, तर त्यावेळेस मग जर तुम्ही पुन्हा ही एक्झाम देता तर त्यावेळेस मग रोल नंबर च्या जागी जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरच्या सोबत तुम्हाला तुमचं काय फुल नेम अजून टाकायचं आहे, जर तुमची एक्झाम तुम्ही नेटवर्क इश्यू मुळे देऊ नाही शकले तर. हे दुसऱ्यांदा एक्झाम देणाऱ्या स्टुडंटसाठी म्हणतोय मी. जे पहिल्यांदा देत आहेत त्यांना एक्झाम आयडी, स्वतःचा मोबाईल नंबर आणि स्वतःचं फुल नेम टाकायचंय आणि ऍक्सेस एक्झाम वरती क्लिक करायचं. आणि मग बघा इथे तुम्हाला तुमचं कॅमेऱ्याची परमिशन मागेल स्टार्टिंगला आणि तुम्हाला मायक्रोफोनची परमिशन मागेल. आणि तुम्ही बघू शकता इथे मी स्वतः इथे रेकॉर्ड होतोय. सो तुम्हाला इथे काही क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्सला तुम्हाला रीड आउट करायचे आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, चांगल्याने रीड आउट करून त्याला करेक्टली आन्सर द्या. आता हे एक्झाम घ्यायचं रिझन हे आहे की खूप सारी मुलं इंटर्न ऑफ द मंथ, खूप सारी मुलं इंटर्न ऑफ द मंथच्या कॉम्पिटिशन मध्ये पण आहे, खूप सारी इंटर्न ऑफ द मंथ झालेले पण आहे.
तो आता एक्झॅक्टली आम्ही आयडेंटिफाय करू शकतो एक्झामच्या थ्रू की किती लोकांचे कन्सेप्ट किती क्लिअर आहेत, जेणेकरून आम्ही पुढच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी त्यांना अप्रोच करू शकतो. तर सगळ्यांनी मन लावून एक्झाम द्यायची आहे. ओके. आणि कुठल्याही प्रकारची हेरगिरी, कुठल्याही प्रकारची सस्पिशियस मिलिशियस थिंग तुम्हाला करायच्या नाहीत. ओके. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. इम्पॉर्टंट जे एक्झामचे रूल्स आणि गाईडलाईन्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. हे एकदा तुम्ही प्रॉपरली वाचून घ्यायचे की तुम्हाला कुठलं स्ट्रिक्टली कंपल्सरी हा लॅपटॉप, मोबाईल फोन अलाउड नाही आहे. ठीक आहे. ट्राय करा की मग विदाउट मोबाईल फोन तुम्ही एक्झाम देऊ शकता का, आणि तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, भीती निघेल. अदरवाईज जर तुम्ही आतापासूनच मोबाईल फोन देऊन जर एक्झाम देताय तर त्यावेळेस मग जेव्हा तुम्ही रिअल टाइम मध्ये द्याल तर त्यावेळेस मग तुम्हाला ती एक्झाम देता येणार नाही. तुम्ही आतापासूनच तयारीला लागा. ओके. तुम्हाला जेव्हा परमिशन मागितली जाते तेव्हा परमिशन अलाउ करा. ज्यांच्याकडे पीसी आहे, वेबकॅम नाही आहे, त्यांनी पण एक्झाम द्या. ठीक आहे. मी तशी ती इकडून परमिशन अलाउ केलेली आहे. ओके. त्यानंतर स्प्लिट स्क्रीन करू नका. फुल स्क्रीन मेंटेन ठेवा. कुठल्याही दुसऱ्या टॅबवरती स्विच करू नका. कुठल्याही प्रकारचा एआय टूल, कुठलाही कोपायलट यूज करू नका. ओके. याने केवळ तुमची एक्झाम ऑटोमॅटिकली क्लोज होईल, आणि मग तुम्ही मग मेसेज करू कराल की सर आमची एक्झाम ब्लॉक झाली. त्यावेळेस मग आम्हाला समजून जाईल की तुम्ही ते पर्टिक्युलर सस्पिशियस थिंग केलेली आहे. ओके. सो सगळ्यांनी ह्या गोष्टी केअरफुली हा व्हिडिओ बघायचा आहे. मी पुन्हा सांगतोय, एक्झाम आयडी, रोल नंबरच्या जागी मोबाईल नंबर आणि फुल नेम तुम्हाला टाकायचं आहे. बघा इथे जसं मी आता दुसऱ्या टॅबवर शिफ्ट झालो तर माझी ही जी एक्झाम चालू होती ती ऑटोमॅटिकली ब्लॉक झाली, बंद झाली. तर हा तुम्हाला प्रॉब्लेम येईल जर तुम्ही काही सस्पिशियस मिलिशियस थिंग केला तर. तर सगळ्यांना पुन्हा वन्स अगेन बेस्ट ऑफ लक. ओके. अँड गिव्ह युअर बेस्ट शॉट. थँक यू एव्हरीवन.